वाढदिवसाला झाड लावायचं, फोटो काढायचा, पेपरला फोटो, दुसऱ्या वाढदिवसाला खड्डा तोच असतोय, झाड नवीन असते. आतापर्यंत कागदावर आपण एवढी झाडं लावली, भारतात पृष्ठभाग सुद्धा आता शिल्लक नसेल. काय गंमत आहे. म्हणजे सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. किती औपचारिक आणि कुणाला फसवतोय आपण. बोराच्या सीझन मध्ये तुम्ही गावाकडे जा, गावातल्या 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली होती. पोरं ते पोराला दगड मारायची, डोक्यात दगड पाडून घ्यायची. जांभळाच्या सीझन मध्ये जा, 2-4 पोरांचे तरी हात गळ्यात असायचे गावात. जांभळावर चढतंय, जांभळाचं लाकूड जरा खाली पडतंय, 2-4 पोरांचे तरी जांभळाच्या सीझन मध्ये हात मोडलेले असायचे. निसर्ग होता, भरभरून देणारा होता, मजा होती हो सगळी. पण आता निसर्गाकडे आम्ही कमालीचं दुर्लक्ष केलं आणि मग वारंवार निसर्गानं माणसाला जाणीव करून दिली, बाबांनो तुम्ही निसर्गावरती मात करायचा विचार करू नका, निसर्गासोबत जुळून घेण्याचा विचार करा. नेपोलियनने युरोप जिंकला होता. युरोप जिंकण्यासाठी 3 लाख सैन्य घेऊन तो युरोपमध्ये शिरला. युरोप जिंकला त्यानं शस्त्राच्या जोरावरती, पण तिथं पिवळ्या तापाची साथ आली, पटापट सैन्य मरायला लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला, पण शस्त्रांच्या जोरावरती पिवळ्या तापाच्या साथीला त्याला सामोरं जाता आलं नाही. सैन्य मरायला लागलं, मोजकं उरलेलं सैन्य घेऊन त्याला मायदेशी परतावं लागलं. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, पटापट माणसं मरायला लागली, अख्खी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. 16व्या शतकामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, पटापट जनावरं मरायला लागली, जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसायाला यायला गेले. अशी किती उदाहरणं सांगू. निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण. निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत आणि म्हणून निसर्गासोबत जुळून घ्या. आणि मला डॉक्टर असं वाटतं, प्राण्या पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळू नये. माणूस एकमेव प्राणी निसर्गासोबत जुळूनच घ्यायला तयार नाही. प्राणी पक्षी अजून थोडं बहुत त्यांचं निसर्गासोबतचं नातं अजून तरी जुळू नये. एखादा तरी कावळा तुम्ही ओव्हरवेट झालेला बघितलाय का. टेन्शन मध्ये आलाय आणि काय करावं, रोज 4 घंटा माणसं दाखवू किती, ह्याचा डाएट फॉलो करू का, त्याचा डाएट फॉलो करू का, याला भेटू का, त्याला भेटू. आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. पहिल्यांदा काम करावं लागेल ते निसर्गाच्या संदर्भाने, तर आपलं जगणं सुंदर होईल. मग काय असेल तर तो समाज, जात, धर्म, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एकत्र जगायला हवं. आता प्रत्येक माणूस एकमेकाला जाती धर्माच्या चष्म्यातनं बघायला हवा. हल्ली तर माणसं आडनाव विचारून मग पुढे बोलायचं की नाही ठरवतात. इथपर्यंत येऊ देऊ नका. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून आम्हाला एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता येईल का याचा विचार करा. मला कौतुक वाटतं की या पुण्यस्मरणाला एवढ्या संख्येनं, एवढ्या वाजता एवढी माणसं उपस्थित आहेत. नाहीतर हल्ली कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही, कुणी कुणाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला मोकळं नाही. काही कार्यकर्ते मुंबईवरून आले, मुक्कामी बिक्कामी आठवते का आपण कुणाकडे मुक्कामी गेलेला. हल्ली आता कुणी कुणाकडे मुक्कामी जात नाही. सुखदुःखात सुद्धा अगदी फॉर्मॅलिटी म्हणून चेहरा दाखवायचा आणि निघायचं. रोज कितीतरी कार्यक्रमांना हजेरी लावायला लागते. आता पुढाऱ्यांचं सुद्धा त्यांना 10 ठिकाणी जायचं असतं, पण आपल्यासारखं सुद्धा हे कार्यक्रम तो लक्षात घ्या. दिवसभर आपण शेकडो कार्यक्रमांना हजेरी लावू, पण एक दिवस दादा असा येतो आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असतो. कार्यक्रम आपला असतो आणि तिथे आपलीच उपस्थिती नसते. एक दिवस असा प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे आणि म्हणून मनापासून सहभागी व्हा, मनापासून सुखदुःखात सहभागी व्हा. जिथे जाल तिथे आनंदानं, जे काही निव्वळ फॉर्मॅलिटी म्हणून वागू नका. आता इतके बिझी होत आम्ही, इतके कमालीचे बिझी आहोत, यात जगणं कधी हरून गेलं ना तेच कळलं नाही. परवा तर एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. मी म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही, आम्ही जगतो कशासाठी. इतकं बिझी. पूर्वी लग्न 4-4, 5-5 दिवस चालायची आणि मग ते सगळी भावकी बिवकी स्वयंपाकाला वळवायची. बुंदी ती गार करायला, थंड करायला पत्र्यावर टाकायचे. भावकीतली पोरं ते मग म्हणायचे वाढायला आपल्या घरातली पोरं. आता पैसे मजबूत झाले, कुणाला कोणाची गरज उरली नाही, सगळं उक्त देऊन टाकतो. म्हणजे कोण नाही आलं तरी चालेल. म्हणजे नात्यांमधलं प्रेम आता कमी व्हायला लागलं. पूर्वी अभाव होता सुविधांचा, सुविधांच्या अभावामुळे तर माणसं एकत्र होती, पण एक प्रेम होतं लोकांमध्ये की चला आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाला पाहिजे. मी मगाशी जसं म्हटलं
हल्ली कुणी कुणाच्या घरी मुक्कामी जात नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली तर सगळं घर तिला जाताना एसटीला वाटा लावायला जायचं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिने येते म्हणून हात केला, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेस जळत असतं आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक. म्हणजे इतकं आम्ही भावना शून्य झालो का? सुख दुःखात सहभागी होताना मनापासून व्हा, एकमेकांशी बोला, एकमेकांच्या आपण किती दिवस या पृथ्वीवर आहोत आपल्याला माहिती आहे का? इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे आपल्याकडे किती प्रॉपर्टी माहिती आहे की नाही? कोण असं आहे का नाही मोजताच नाही येणार, काय माहितच नाही आपल्याकडे. प्रत्येकाला माहिती आहे किती एकर, किती गुंठे, तुम्हाला पण माहिती आहे किती तोळे, किती ग्रॅम, आपल्याकडे किती शिल्लक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं कुणी दाव्यानं सांगेल का? प्रॉपर्टी किती आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला माहिती आहे का? कुणी येऊन सांगेल 50 वर्ष माझ्याकडे अजून शिल्लक आहे. घेतलेला श्वास सुद्धा परत सोडता येईल का नाही याची शाश्वती नाही. आपण कोणत्या अहंकारामध्ये आहोत? आणि आता 50-60 नंतर एकदा गाडी पुढे ढकलली ना साहेब, प्रॉपर्टी कोण विचारतो? आज 60तले जे मित्र एकमेकांना भेटले असतील, 50-60च्या पुढे एकदा गाडी गेली आणि तुम्ही मित्र एकमेकांना भेटले, काय विचारता एकमेकांना? किती बँकेत किती पैसे विचारता? 2च प्रश्न विचारले जातात. एक, तब्येत कशी आहे, आणि दुसरा, मुलं काय करतात. याच्यापेक्षा तिसरा प्रश्न 60 नंतर विचारला जात नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, फक्त त्या मर्यादा आपल्याला कळल्या पाहिजेत. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे, कोणत्या कामांसाठी आयुष्य खर्च करायचं ते कळलं पाहिजे. मुंबईला मध्यंतरी एक भिकारी मेला, त्याचा अंत्यविधी करायला कुणी शिल्लक नाही. कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याचा अंत्यविधी केला आणि तो ज्या झोपडीमध्ये राहत होता पलीकडे, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कॉर्पोरेशनच्या लोकांनी ती झोपडीकडे गेले. त्या झोपडीमध्ये मोठा खड्डा खांदलेला होता, त्या खड्ड्यावर अनेक गाठोडे टाकलेले होते, गाठोड्यांवरती चटाया होत्या, त्याच्यावर उशी टाकून तो रोज झोपायचा. त्या गाठोड्यांच्या खाली ते सगळं उचकलं, 7-8 पोते भरून पैसे सापडले आणि काउंट केले तर 87 लाख रुपये भरले. त्या 87 लाख रुपयाचा त्यांनी कधीच आयुष्यात आनंद घेतला, कारण त्याला काय भीती वाटत असेल की पुरतील का, किंवा ते किती आहेत हेही त्याला कदाचित ठाऊक नसेल. त्यानं त्याच्या भिकारीपणाच्या व्यवसायातून वेळीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असती आणि काही नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती तर कदाचित त्याला आहे त्या संपत्तीचा आनंद तरी घेता आला असता. आपल्याला माहित नाही आपण कधी थांबणार आहोत, पण आम्ही घाबरत जगतो. हे पुरेल का, हे पुरेल का, माझं नाही पण पुढच्या पिढीला, त्याच्या नाही त्याच्या पुढच्या पिढीला. एक दिवस आपण सगळेजण इथून निघून जाणार आहोत. किती कमवायचं, स्वतःसाठी काय खर्च करायचं, पुढच्या पिढ्यांचं, याचं एक तारतम्य आपल्याकडे असलं पाहिजे. मी म्हणत नाही पैसे कमवू नका, अजिबात नाही. जर कोणी म्हणत असेल हे कृपयावर जात नाही वगैरे वगैरे, असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. फक्त तुकोबरायांनी एक वाक्य सांगितलंय ते लक्षात ठेवावं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. पैसे कमवायचे पण चांगल्या मार्गाने कमवायचे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं, हसू देत नाही आणि रडू देत नाही. चांगल्या मार्गाने कमवायचं आणि कमवलेल्या पैशांचा आनंद सुद्धा घ्यायचा. आपल्याकडे क्रेडिटेडचा मेसेज आला का खूप आनंद होतो, पण डेबिटेडचा मेसेज आला का करतो. घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो तर पुन्हा घेता येतो. तुम्ही बघा बरं, श्वास फक्त घ्यायचा, सोडायचाच नाही, जमतंय का? तुम्ही देऊन बघा. निसर्ग असा आहे, एक दाणा पेरला तर 1000 दाणे त्याचे उगवतात. तुम्ही जेवढे या समाजाला द्याल ना दादा, समाज तुमचं उतराई होईल का नाही मी खात्री देऊ शकत नाही, पण निसर्ग मात्र तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून असतो. तुम्ही जेवढे या समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीने निसर्ग कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला ते परत करत असतो. फक्त ती देण्याची दानत आमच्या हातामध्ये असली पाहिजे. विंदा करंदीकरांची खूप गोड कविता आहे, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस त्याच्या हात तोडून घ्यायचे. त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी,
वेड्यापेक्षा ढगांकडून वेडेपेसे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही देण्याची दानत आमच्यामध्ये असली पाहिजे. काहींकडे खूप संपत्ती आहे पण देण्याची दानत. आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे, त्याला जर कुणी म्हटलं नाही तर मदत कर, अजिबात मदत करणार नाही. गावातलं काहीतरी काम होतं, लहान लहान पोरं वर्गणी गोळा करत होती आणि त्यांना माहिती आहे हे पुढेच देत नाही. पण ते गेले जातात, काका अमुक अमुक एक काम काढलंय, जरा देणगी देतात. ते म्हणते देणगी? अरे मी माझ्या पोराची फी लवकर भरत नाही शाळेची, कुणी आजारी पडलं तर घाई लवकर दवाखान्यात नेत नाही आणि तुम्हाला देणगी? ते पोरं म्हणजे आम्हाला माहित होतं नाही देत, असंच विचारलं. म्हणजे पोरं पुढे निघली, याला काय वाटलं काय माहित, याने त्यांना हाक मारली. नीट ऐका तर कळतंय. पोरांना बोलवलं आणि म्हटले, पोरांनो मी तुम्हाला 500 रुपये देईन पण माझी एक अट आहे. म्हणले काय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं, उत्तर जर बरोबर मिळालं लगेच तुम्हाला 500 रुपये. पोरं म्हणले काय प्रश्न आहे? ते माझे 2 डोळे, यातला एक डोळा खोटा आहे, अमेरिकेवरून बसून आणला, आतापर्यंत भल्या भल्या तज्ञांना ओळखता आलेलं नाहीये खरा कोणता आणि खोटा कोणता. तुम्ही जर पहिल्याच प्रयत्नात ओळखलं हा खोटा आहे हा खरा आहे तर लगेच म्हणजे तुम्हाला 500 रुपये. लहान पोरगं पुढे आलं, म्हणला काका मी सांगतो की. म्हणले काय? आणि तुमचा डावा डोळा खोटा आहे की? म्हणजे तुला आश्चर्य वाटलं, आतापर्यंत तज्ञांना नाही ओळखता आला, म्हणजे लहान पोरांना विचारले डावा खोटा आहे. ते तू ओळखलं कसं डावा डोळा खोटा आहे? त्यात काय म्हणला काका, तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडस प्रेम दिसलं. म्हटलं हाच खोटा असला, तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमच्याकडे ते शिल्लक आहे. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आता आपण माणूस उरलो नाही. मग ते प्रेम आमच्यामध्ये राहील का? काय मजा आहे, माणूस म्हणून जन्माला आलो, नाती होती, त्या नात्यांमधली मजा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं, मुळात आपल्याला व्यक्त होता येतं. याच्यापेक्षा काय उपकार करावे तो भगवंतांना आपल्यावरती. आपल्याला व्यक्त होता येतं, आपण आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे, एकमेकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, आपले हात कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावले पाहिजे, आपले पाय कुणाच्या तरी मदतीसाठी धावले पाहिजे, कुणाचं तरी दुःख बघून आपलं हृदय कधीतरी पिळवटून गेलं पाहिजे, तर समजावा आपण माणूस आहोत. म्हणून मस्त जगा, नात्या गोत्यांचा आनंद घ्या, एकमेकांना वेळ द्या. मला वाटतं डॉक्टरांचा ज्यावेळेस सत्कार होत होता, डॉक्टर ज्यावेळेस बोलत होते, समोर मुलींना किती आनंद होत होता. ज्यावेळेस दादा बोलायला उभे आले, लगेच ताईने मोबाईल मध्ये शूट केले. ही नात्यांमधली मजा आहे की नाही सांगा बरं. आई वडील बहीण भाऊ या नात्यांमधला आनंद आपल्याला कधी मिळणार आहे? जोपर्यंत ही माणसं आपल्यात आहेत तोपर्यंतच या नात्यांची मजा आहे. ज्या दिवशी ही माणसं निघून गेली, नंतर ना स्पर्श, नंतर ना सहवास, नंतर ना संवाद. म्हणून मला नेहमी वाटतं माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी बोला, तोपर्यंत त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा. मुलींवर तर काय मला सांगा, तुम्ही माहेर भर त्या आईची नजर रस्त्याकडे असते. आता फोन आहे, 10 वेळा फोन, निघाली का, बसली का, जागा मिळाली का, कुठपर्यंत आली, उतरली का. त्या आईचं दिवसभर लक्ष त्या वाटेकडे असतं. तुम्ही उमऱ्यात यायला उशीर, म्हातारी पटकन पळत येते, भाकरीचा तुकडा वाळून टाकल, पाणी वाळून टाकल, पटकन जवळ घेईल, गालावर हात फिरवल, बोट मोडल, तिचे ओठ तुमच्या गालावर लावेल. सांगा हे प्रेम कोणत्या दुकानात विकत मिळेल आईनंतर? पोरींचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. आई गेली तर समजायचं आपलं माहेर संपलं. माहेरावरून सासरी निघाला, आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, भाजी घेऊन का, दूध घेऊन जाते का, पापड केले, कुरड्या केले, लोणचं करू नको, लोणचं करून ठेवलंय. काय पुरीची पिशवी आईने कधी रिकामी पाठवली का? बरं तुमच्या सासरी काय मिळत नाही? सगळं मिळतं, पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. बहिणाबाई चौधरी असं दारात दळत बसल्या होत्या आणि तिथून एक वाटसरू चाललेला होता. तो वाटसरू म्हणला, आई जरा जेवायला देते का? बहिणाबाईंनी जेवायला वाढलं आणि गप्पा मारायला लागले. बहिणाबाई चौधरी त्या वाटसरूला संसाराचं दुःख सांगायला लागला आणि ते दुःख ऐकल्यानंतर तो वाटसरू चकित झाला आणि तो म्हणला, आई एवढं दुःख जर तुझ्या आयुष्यात आहे तर तू इथं नांदते का, इथं राहते का? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. माझी मुलगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे, म्हणून इथं कितीही दुःख असलं तरी मला इथं नांदावं लागतं.